नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल शेंगोळे। ते कसे करायचे हे बघूया। तर चला, ही रेसिपी तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये बनवू शकता। पोटभरची असते आणि झटपट होणारी आणि मस्त झणझणीत अशी ही रेसिपी आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा। अशा तऱ्हेने तयार झालेले आपले पारंपरिक शेंगोळे खायला खूप चविष्ट असतात आणि पौष्टिकही असते। तुम्ही हे रात्रीच्या वेळेला नक्की ट्राय करा आणि हे तुम्ही कांदा, लोणचं किंवा ज्वारीचा पापड यासोबत सर्व करू शकता। आपल्याला शेंगोळे करायसाठी इथे आपल्याला मसाला तयार करायचा आहे। तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर स्वच्छ धुतलेली आहे। इथे अद्रक, लसूण आणि मिरची घेतलेली आहे। मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। इथे अख्खा जिरं घेतलेले आहे। याचं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। इथे मी मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे। आता यामध्ये आपण आल्याचा तुकडा टाकून द्यायचा आहे, मिरच्या आणि हे सगळ्या लसूण टाकून द्यायचं आहे, जिरं। आता याची आपण वाटून घ्यायचं आहे। मी वाटून घेते। इथे शेंगोळे करायसाठी 1 वाटी कणिक घेतलेली आहे गव्हाची आणि चण्याचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी। इथे आपण एक परात घेतलेली आहे। या परातमध्ये चाळणी घेतलेली आहे। याच्यात आपण गव्हाचं पीठ आणि बेसन याला छान चाळून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये काही राहिलं ते निघून जाते वरती। हे पीठ आपण चाळून घेतलेलं आहे। या पिठामध्ये आता आपण काही सुके मसाले टाकायचे आहे। याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद, गोडा मसाला आणि ओवा हे सगळं टाकून द्यायचं आहे। आणि आपण हे हिरवं वाटण केलं होतं कोथिंबीरीचं, ते टाकून द्यायचं आहे थोडंसं। हे वाटण मी टाकून देत आहे, हिरवं वाटण। आणि याच्यामध्ये थोडं तेल टाकून द्यायचं आहे, म्हणजे आपले शेंगोळे हे जेव्हा आपण खाऊ तेव्हा ते जास्त कडक होणार नाही। आता याला मिक्स करून द्यायचं आहे, छान एकत्र करून घ्यायचं हे सगळं मसाले। हे मसाले मी आता या पिठामध्ये छान मिक्स केलेले आहे। आता आपण याला छान पाणी टाकून घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। याच्यामध्ये कोणी ज्वारीचं पीठ पण टाकतात। आपल्याकडे अवेलेबल असेल तर टाकायचं, नाहीतर कणकेच्या पिठापासून पण छान होतात। एकदम पौष्टिक असतात आणि पोटभरीचं असते। तुम्ही रात्रीच्या वेळेला हे बनवू शकता। आता मी हे छान याचा गोळा बनवून घेते। इथे बघू शकता तुम्ही, आता मी छान घट्ट गोळा मळून घेतलेला आहे। आता याचे आपण शेंगोळे तयार करून घ्यायचे आहे। इथे आपल्याला छोटासा तुकडा तोडून घ्यायचा आहे गोळा। याला छान असं रोल करून घ्यायचं आहे, असं लांब। आणि याला याच्या दोन्ही साइड मिळून असे दाबून द्यायचे आहे। ही आपली शेंगोळी तयार झालेली आहे। मी सगळ्या शेंगोळ्या तयार करून घेते।
अशा तऱ्हेने मी इथे सगळे शेंगोळे तयार करून घेतलेले आहे। इथे आपण आता शेंगोळ्याचा झणझणीत रसा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। यामध्ये आता आपण मोहरी टाकून द्यायची आहे। आपली मोहरी छान फुटली की त्यानंतर जिरं टाकून द्यायचं आहे। आपली मोहरी जिरं छान तडतडली की त्यानंतर त्यामध्ये हे हिरवं वाटण, आलं, लसूण आणि कोथिंबीरचं ते टाकून द्यायचं आहे। याला छान 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे, याच्यातला कच्चेपणा जातपर्यंत। इथे आपला मसाला छान परतला गेलेला आहे। आता याच्यामध्ये आपण काही सुके मसाले टाकायचे आहे। हळद टाकायची आहे पहिले आणि तिखट टाकायचं आहे। आपण मिरच्या टाकलेल्या आहे त्यानुसारच तुम्ही इथे तिखट टाकायचं आहे आणि इथे गोडा मसाला टाकायचा आहे। तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालाही टाकू शकता किंवा तुमच्या घरी जो मसाला असेल तो टाकू शकता। आता हे मसाले आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचे आहे। आपले मसाले छान परतले गेलेले आहे। आता मी जाळ मोठा केलेला आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून द्यायचं आहे आणि पाणी थोडं जास्तच टाकायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आहे। एकदा छान हलवून घ्यायचं आहे आणि आपल्या पाण्याला छान उकळी येतपर्यंत याला उकळू देऊया। इथे बघू शकता आता आपल्या रस्स्याला छान दणदणीत उकळी आलेली आहे। आता हे सगळे शेंगोळे याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे। मी सगळे शेंगोळे याच्यामध्ये सोडून देते। आता याला अजून थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे चांगली दणदणीत आणि नंतरच मग याच्यामध्ये चमच्याने फिरवायचं आहे। 5 मिनिटं मी याला उकळून घेते छान। इथे 5 मिनिटं झालेले आहे। आता छान उकळी आलेली आहे। आता आपण एकदा असं छान हलवून द्यायचं आहे। गॅस आता मोठाच आहे। आता याला आपण झाकून देणार आहे आणि याला कमी जाळ करून 5 ते 10 मिनिटं उकळू द्यायचं आहे, शिजू द्यायचं आहे। मी गॅस बिलकुल मंद केलेला आहे, मंद ते मीडियम असं तुम्ही करू शकता, कमी आणि मध्यम। इथे 5 ते 10 मिनिटं झालेले आहे। आता आपण बघूया की आपले शेंगोळे झाले की नाही ते। आपले शेंगोळे छान शिजलेले आहे, छान तर्री पण आलेली आहे। आपले शेंगोळे वरती आलेले आहे म्हणजे समजायचं असे हलके होऊन वरती आले की आपले शेंगोळे छान शिजलेले आहे म्हणून। आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून द्यायची आहे आणि 2 मिनिटं फक्त अजून
मोठा गॅस करायचा आहे 2 मिनिटं. आता एकदा परतून घ्यायचं परत. आता मी गॅस बंद करून देत आहे. अशा तऱ्हेने आपले शेंगोळे तयार झालेले आहे. अशा तऱ्हेने तयार झालेले आपले पारंपरिक शेंगोळे. रात्रीच्या जेवणाच्या वेळेस नक्की करून बघा.